चिखलीचे माजी आमदार आणि बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांची जेब घसरली आहे। बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल बोंद्रे यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि यावर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी या संदर्भात वादग्रस्त विधान केले। तुम्ही काँग्रेस सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहात का, या प्रश्नावर आपलं स्पष्टीकरण देत असताना राहुल बोंद्रे यांची जीभ घसरली आहे। पतिव्रता दाखवण्यासाठी काही महिला मोठं कुंकू लावतात, मोठं मंगळसूत्र घालतात असं बोंद्रे म्हणाले। दरम्यान त्यांच्या या विधानानंतर जिल्ह्यातील भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या आक्रमक झाल्यात। राहुल बोंद्रे यांच्या या विरोधात रस्त्यावर उतरून त्यांनी आंदोलन केले। राज्यपालांची जी देशभरातली पॉलिसी आहे, जी त्यांची मोडस ऑफ ऑपरेंडी आहे, प्रत्येकाबद्दल चर्चा करत राहायची आणि त्यांच्या कार्यकर्ते जे आहेत त्या कार्यकर्त्यांवर दबाव निर्माण करायचा आणि त्यांचा पक्षप्रवेश भाजपमध्ये करून घ्यायचा। यातली ही सोची समजी साजिश आहे, चाल आहे आणि त्याच्यानुसार ते चर्चा करत राहतात। तुम्ही जाणार का शिवसेना? मी आधीच एकदाच सांगितलंय, परत सांगण्याची आवश्यकता मला तर वाटत नाही। जी कोणी महिला असते की तिला दाखवावं लागतं की मी पतिव्रता आहे, ती मोठं कुंकू लावते, ती मोठं मंगळसूत्र घालते, प्रत्येकाला तशी आवश्यकता नसते काही करणार होण्याची। राहुल बोंद्रे यांनी सांगावं की हे फक्त दाखवण्यासाठी आहे, हे सौभाग्याचं लेणं नाहीये म्हणून। मी या अशा त्यांच्या या बेताल बेवक्ताचा मी जाहीर निषेध करते। एक महिला समजून मी यांचा जाहीर निषेध करत आहे। या आपल्या जिजामातेच्या पावन रेणुका मातेच्या पावन नगरीमध्ये, आपल्या जिजामातेच्या अशा या जिल्ह्यामध्ये जर असं कोणी बोलत असेल तर स्त्री शक्तीचा, मातृशक्तीचा हा अपमान आहे। हा अपमान महिला म्हणून आम्ही सर्वच माता भगिनी महिला म्हणून आम्ही याचा जाहीर निषेध करत आहोत।